तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज 2 वर्षानंतर तब्बल आपण तिसरं वर्ष म्हणूया मुंबई महाराष्ट्र केसरी मैदान झाला होता मुंबईला. तिथं पिंटू शेठ पाटील यांचा वजीर 2 नंबरचा मानकरी झाला होता. त्याच्यानंतर 3 फेऱ्याचे मैदान सहजासहज पलवलाच नाही बैल, पण आज घेतली रिस्क आणि पलवलं आणि फायनलचा पात्र झालेला आहे. फायनलसाठी आपण विचार काय बोलायला आनंद काय सांगाल आजचा? आनंद तर बैल पहिली मी सांगतो, बैल आपला बिमार होता आणि 3 फेऱ्याला पलवाचा आपला निर्णय नव्हताच, पण आपल्या सर्व पोरांच्या खातीर आज पलवला आणि फायनलला पात्र झाला. तर आता बघू फायनलला. बरोबर, पण 3 तब्बल म्हणजे हा तिसऱ्या वर्षानंतर तुम्ही 3 फेऱ्याच्या मैदानाचा गुलाल घेतात म्हणजे कुठेतरी एक चांगलीच गोष्ट आहे. आता आज आमच्यासाठी याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कुठलीच नाही, कारण का आज हा नंदी बिमार असून सुद्धा 3 फेरे पळाला आणि अशा आपल्या गरमीमध्ये मुंबईच्या, आणि मला तरी वाटतं चांगलीच गती गाडीला होती. आणि मग याच्यापेक्षा आम्हाला तर मोठा आनंद काहीच नाही, कारण का यांनी जो आज आम्हाला आनंद दिला याच्यापेक्षा काहीच नाही याच्या पुढे. बरोबर, एक गाडा मालक असताना बघा एक चांगलं नियोजन करायला लागतो. आज पैरा, आज म्हटलं तर विराट, आजच्या मुंबईच्या खेळामध्ये म्हटलं तर विराटचं खूप मोठं नाव झालं आहे. वजीरचं तर याच्या आधीपासूनच नाव आहे, पण बघा पैरा करताना कसं काय नियोजन केलं तुम्ही? काय नाव आकाश आणि आपला अक्षय आणि आपलं कसं घरचे संबंध आहेत. पहिल्यांदाच अक्षयचा जो बैल विराट जो पळाला असेल तो मुंबईमध्ये वजीरमध्ये पळाला आणि चांगला गुलाल घेतला होता. आणि दुसऱ्यांदा आम्ही बोंडवलीचा एकदा नियोजन केला होता, पण तिथं जोड झाला नाही गाडीला, त्याच्यामुळं मग तिथं काही झालं नाही. मग अक्षयने मला फोन केला की दादा इथं आपल्या जयरामपूरच्या मैदानामध्ये आपण गाडी पळवायची का? मी बोललो अक्षयला जरूर पळवू, आणि तसं नियोजन झालं आणि आज गाडी पळवली. गाडी दोन्ही फेरे छान पळाले, पण कुठेतरी मला वाटतं तुम्हाला आठवण झाली असेल तुमच्या ड्रायव्हरची. पण आज गणपत दादा नाही गाडीवर, पण तरी पण गाडी बघा गुलालामध्ये बसलेली आहे. आता गणपत दादा नाही, गणपत दादाच्या हाताला थोडीशी इंजर्ड झाल्यामुळे तो नाही आहे, पण सूरज तर आपलाच घरचा ड्रायव्हर आणि आपले जे पण आपल्या गाडीवर ड्रायव्हर बसतात ते आपलेच आहेत. आणि सर्व म्हणजे सूरज, पंकज, गणपत, पहिला आपला गणपत ड्रायव्हर, नंतर सूरज आहे, पंकज आहे. जो पण गाडी हाकलतो ना तो आपला, ज्याची गाडी स्वतःची असा समजूनच गाडी हाकलतो. आणि आज सूरजनी जीवाच्या तोडीने गाडी हाकलली आणि आपल्याला आज गुलालामध्ये म्हणजे फायनल पात्र केलेलं आहे. बरोबर, आता त्या दिवशी पण आपण बाईट घेतली ती कुठेतरी बघा ड्रायव्हर हे आपला बैल स्वतःचा बैल समजून गाडी पळवतात. म्हणजे काय बोलाल 2 शब्द. आज इथं नामांकित ड्रायव्हर मुंबईचे आहेत, सर्व ड्रायव्हर आज चर्चेत आलेले आहेत. आणि मी म्हणजे ड्रायव्हरांचा मी तर बघा माझ्या गाडीवर जेव्हा माझ्या नंदीवर कोणी पण बसतो ना ड्रायव्हर, तर त्याला मी सांगतो बाबा हा माझा बैल नाही, हा तुझा बैल आहे आणि तुम्ही कसा आखलायचा आणि तुझ्या पद्धतीने तो आखलायचा. आणि मला तरी वाटतं सर्वच आपले जे आता ड्रायव्हर आहेत ते सर्व त्यांच्या पद्धतीने गाड्या हाकलतात आणि गुलाल आपल्याला 100% घेऊन देतात. बरोबर, म्हणजे आपण संशय गाडा मालकांनी केलाच नाही पाहिजे त्यांच्यावर. माझा कधीच ड्रायव्हरांवर हे नसतो, कारण त्यांच्या परीने ते ड्रायव्हर कोणीच असा नाहीये की जो गाडी म्हणजे ज्याला वाटतं की गाडी पडेल मनुष्य, त्याला गुलालाची आस असते आणि तो गुलालासाठीच करतो. पण बघा असे एवढे नंदी आहेत, त्यांच्यामध्ये धमक असेल तर ड्रायव्हरचं काम आहे. बरोबर आहे, ड्रायव्हरचं काम आहे बैलांना हाकलायचं आहे, पण बैलामध्ये धमक पाहिजे. बैलामध्ये धमक नसेल तर ड्रायव्हर काहीच करू शकत नाही. तशी आज बघा आपल्या या भागामध्ये धमक आहे, तर ड्रायव्हरांना त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ड्रायव्हर विश्वासाने त्याला हाकलतात. बरोबर. आता मुंबईला ही बरीचशीच मैदानं झाली, हा कितवा नियोजन झालंय 3 फेऱ्याचा? म्हणजे हा पहिलाच आहे का दुसरा आहे? हा मला तर वाटतं दुसरा नियोजन आहे आणि दुसऱ्या मैदानामध्ये आपण गुलालाच आहेत. बरोबर, मग मोठा मैदान निवडलाय. आता बघा जयराम शेठ भोईर, आज मला वाटतं त्यांचं बैलगाड्याशी काही संबंध नाही, पण त्यांनी शेतकऱ्यांचा एक विचार करून हा मैदान घेतलाय. एक मोठ्या रकमेचं मैदान मुंबईला पहिल्यांदाच होतंय 3 लाखाचं. काय बोलाल? जयराम शेठ भोईरांचं मानावतीवर धन्यवाद कमीच आहेत, कारण की त्यांनी बघा या अशा म्हणजे शहापूर तालुक्यामध्ये जिथे कोणाला म्हणजे शर्यत काय आहे 3 फेऱ्यात हे कोणाला माहीत नव्हतं, पण त्यांनी आज इथं दाखवून दिलं आणि असं नियोजन केलं ना की जबरदस्त नियोजन केलं. आणि एवढं मोठं मुंबईतलं पहिले रोख रकमेचं बक्षीस जे त्यांनी ठेवलं असेल तर त्यांनीच ठेवलंय, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आणि आमचे अक्षय भाऊ सुद्धा आले, दादा पण आलेत कुठेतरी बघा आज सोबत जा. अक्षय दादा चला द्या माईक अक्षय दादांकडे, कारण कुठेतरी आज बोलायलाच लागेल 2 शब्द. बुवा बुवा काय बोलशील? दादा बघा जुडल्यात, कधीच बाईट मध्ये नाही बोलत, पण आज त्यांना बोलायला लावूया 2 शब्द. चांगली जोडी पळाली, कुठेतरी मोठ्या मैदानामध्ये गुलाल घेतात तुम्ही. काय बोलाल जोडी विषय? जोडी सकाळी गटाला पळाली तेव्हाच आम्हाला ड्रायव्हर आमचं बोलत होतं काही गाडी 100% गुलाळत राहील, पण आम्ही कसं हवेन जाणारी माणसं नाहीत, आम्ही गटासाठी आलेलो. मग आम्हाला मी कालच बोललेलो की आपण गट कारला जरी फायनल मारली बस, माझ्यासाठी गटच मला पाहिजे होता, पण आज गुलाला झाला. खूप आनंद आहे. पहिल्यांदा बघा आता पिंटू शेठ बोलले की कुठेतरी मुंबईला विराट ज्यावेळेला उतरवला पहिल्यांदा गाडी पळाली ती ना, त्याच्यानंतर आता बघा फायनलला पण राहते ही गाडी. काय बरोबर? बिंजोरला बी वजीरमध्येच पळाला आणि गटाला सुद्धा वजीरमध्येच पळाला. पहिल्यांदा वजीरमध्येच पळाला. बघा मैदानाविषयी 2 शब्द, आयोजकांविषयी काय बोलाल तुम्ही? तुमचं मत काय?
आयोजन खूप चांगलं आहे. फाट्या बिट्या एक नंबर पळाला आहेत, काही टेन्शन नाही. बरोबर आहे. चला बुवा, तू काय तुझं मत मानशील? आज ही जोडी बघा, मुंबईला बिंजोरला पहिल्यांदा पळाली आणि 3 फेऱ्याचं मैदान पण विराट आणि वजीर पहिल्यांदा पळतोय आणि ते एक चांगलासा गुलाल पण घेतलाय. फायनलला आता बघूया जे पण काय होईल, पण काय अपेक्षा आता पुढे असतील, पुढे काय अपेक्षा असतील? आणि कुठेतरी मला वाटतं तुझी सासरवाडी पण इथलीच आहे आणि बघा बरीचसे लोक जमले तुला बघायला. नाही, नक्की या मैदानाला पिंटू शेटचा विरोध होता. 3 फेऱ्याला बैल पळवायचा नाही, तर पोरांनी पण एक जिद्द केली आणि मी पण शेट माझ्या सासूरवाडीला मैदान आहे, एवढं वर्ष वजीरसाठी एक माझ्या इज्जतासाठी, आणि त्यांनी आज इज्जत ठेवली. म्हणजे उंचवलं नाव बघा, नाव कायम नक्की, नियोजन हा, केलं तुम्ही. हे उपकार कधीच विसरणार नाही. आपल्या म्हणजे सासरवाडीला येऊन आपल्या पण स्वतःचं नाव करतोय. बैल काय बोलाल, म्हणजे वजीर विषय काय बोलाल? त्याचे उपकार नाही विसरणार, आणि आजारातनं निघून आज त्यांनी गुलाला करून दिला. गुलाल करून दिला. चला, तुम्हाला मी फायनलसाठी शुभेच्छा देतो. थांबूया, बैलाला विश्रांती करू द्या.